कलमनुरी तालुके के खड़वड़ गांव में पिछले कई वर्षों से खेत के रास्ते को लेकर चल रहा विवाद आखिरकार तहसील और पुलिस प्रशासन की मध्यस्थता से सुलझ गया। दोनों किसानों ने आपसी सहमति से अपनी अपनी जमीन से रास्ता देने का ऐतिहासिक फैसला किया। शुरुआत में मौके पर स्थिति काफी तनावपूर्ण हो गई थी। हालांकि मौके पर मौजूद पुलिस बीट जमदार देवीदास सूर्यवंशी और पूर्व सैनिक व तलाटी संजय पाटिल ने सूझबूझ दिखाई। उन्होंने अन्य पुलिस कर्मियों के साथ मिलकर दोनों पक्षों को काफी देर तक समझाया, जिसके बाद किसान रास्ता देने के लिए राजी हो गए और मामला पूरी तरह शांत हुआ। इस कार्रवाई के दौरान मंडल अधिकारी मीनाक्षी खंदारे, तलाटी गणेश धाड़वे, कमल कुमार यादव, देवीदास सूर्यवंशी, महिला पुलिस स्वाति डोलारे सहित तहसील, भूमि अभिलेख के कर्मचारी, होमगार्ड और भारी संख्या में ग्रामीण उपस्थित थे। प्रशासन के इस प्रयास की वजह से वर्षों पुराना विवाद अब हमेशा के लिए खत्म हो गया। माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार साहेब कळमनुरी यांच्या आदेशाने 60 व 61 मधून जाणारा पाऊलवाट भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमार्फत हद्दी व खुणा निश्चित करून रस्ता खुला करण्यात आला। मी या ठिकाणी मला पाचारण करण्यात आलं की माननीय PI साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी शेतीचा वाद आहे आणि रस्त्याचं प्रकरण आहे, बरेच दिवसापासून चालू होतं। या ठिकाणी मी 2 वेळेस येऊन गेलो आणि आज हा वाद तंटामुक्ती अध्यक्ष व गावाच्या सहमतीने आणि दोन्ही पार्टीचे वादविवाद जे होते दोघ जण त्यांनी पण हे आमचं म्हणणं ऐकून सदरचा वाद संपुष्टात आज मिटून घेतलेला आहे। जय हिंद, भारत माता की जय। आज दिनांक 16 रोजी खरवड येथे गट क्रमांक 60 व 61 ह्या दोन गटामध्ये शेतकरी अनुक्रमे ठेंगे सर आणि सीताराम शिंदे सर यांच्या गटामध्ये 2016 पासून पाऊल वाटा संदर्भात वादविवाद निर्माण झालेला होता। परंतु आज रोजी माननीय उपविभागीय अधिकारी भुते मॅडम यांच्या आदेशानुसार व तहसीलदार साहेब माननीय कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी मॅडम खंदारे मनीषा खंदारे मॅडम व त्याचबरोबर माझे महसूलचे इतर महसूल अधिकारी साहेबान यांच्या समवेत महसूल विभागातर्फे व त्याचप्रमाणे MECB पोलीस डिपार्टमेंटचे बीट जमादार सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे भूमी अभिलेखमधील शेख साहेब या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आज बऱ्याच दिवसापासून 2016 पासून जो रस्ता प्रलंबित होता तो पाऊलवाट 2 शेतकऱ्यांमध्ये आम्ही सर्व टीमने मिळून समुपदेशन देऊन त्यांना एकत्र आणून त्यांच्यामधील गेल्या 10 वर्षाचा वादविवाद हा आम्ही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला व त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। आणि आमच्या ह्या कार्यामध्ये आम्हाला ग्रामस्थांनीही त्याचप्रमाणे तंटामुक्त अध्यक्ष यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। महसूल चा प्रतिनिधी म्हणून मी आज सर्वांचे आभार मानत आहे। त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला, सर्वांनीच मदत केली, सर्वांनी समुपदेशनाचं काम केलं व ह्या अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे। मी ग्रामस्थ अधिकारी साजा खरवड गणेश रामदास धाड़वे आज दिनांक 16 जून 2026 रोजी गट नंबर 61 आणि 60 यामधून जाणारी जी पाऊलवाट होती गट नंबर 62 मध्ये जाणारी, गट नंबर 62 साठी जाणाऱ्यासाठी मागच्या 10 वर्षापासून दोन्ही शेतकऱ्यांमध्ये वाद चालू होते। ते आज भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी, MECB, महसूल डिपार्टमेंटचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, गावातील नागरिक यांच्यामुळे दोन्ही शेतातील मालकांचे वाद मिटवून हा रस्ता खुला करण्यात आला। यासाठी मी माननीय उपविभाग अधिकारी भुते मॅडम आणि तहसीलदार साहेब दिवकुमार कांबळे साहेब यांना पण धन्यवाद देतो आणि सर्वच गावकऱ्यांना एक विनंती करतो की याच प्रकारे गावात याच्यानंतर कोणतीही रस्त्यासाठी कोणी वाद करू नये आणि सामुदायिक आपल्या शेतात जाण्यासाठी एकमेकांपासून सहकार्य करावं। धन्यवाद।